नमस्कार, मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एक महान आणि दिव्य अतिशय सुंदर अशी पितृकथा. जी कथा ऐकल्याने सुद्धा तुम्हाला पुण्य मिळेल. ही कथा पौराणिक आहे. चला तर मग बघूया पितृपक्षाची कथा. तर कर्ण हा सूर्याचा पुत्र होता, पण कर्णाच्या जन्माच्या वेळी त्याच्या आईने त्याला त्यागले होते, म्हणजेच टाकून दिले होते. आणि त्यामुळे त्याला संपूर्ण आयुष्यात सूतपुत्र म्हणून ओळखले गेले. जरी तो क्षत्रिय रक्ताचा असला तरी त्याच्या आयुष्यात त्याला योग्य ती प्रतिष्ठा कधी मिळालीच नाही. परंतु तो एक पराक्रमी योद्धा आणि अतिशय दानशूर म्हणून प्रसिद्ध होता. कर्णाने अनेक गोष्टीचे दान केले होते, जसे की स्वर्ण, रत्न, चांदी, हिरे, मोती आणि इतर संपत्ती सुद्धा. परंतु त्याने कधीही अन्नदान केले नव्हते. कर्ण आणि पितृपक्षाची कथा महाभारताच्या युद्धानंतरची आहे. ही कथा कर्णाच्या मृत्यूनंतरच्या प्रसंगाशी संबंधित आहे आणि त्यातून त्यांच्या प्रायचित्ताची आणि पितृपक्षाची उत्पत्ती स्पष्ट होते. कर्णाच्या मृत्यूची घटना महाभारतातील एक महत्त्वपूर्ण आणि भावनिक घटना आहे. कर्ण हा एक महान योद्धा होता, परंतु महाभारताच्या युद्धात कर्ण कौरवाच्या बाजूने लढला आणि अखेरीस अर्जुनासोबतच्या लढाईत त्याचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर कर्णाचे जीवन संपले आणि त्याचा आत्मा स्वर्गात गेला, जिथे त्याला योग्य ते फळ मिळाले. परंतु तिथे त्याच्यासोबत एक विचित्र अशी घटना घडली. स्वर्गात त्याला जेवणासाठी सोनं, चांदी, विविध रत्ने दिली गेली, पण ताटात अन्नाचा एक कणही सुद्धा नव्हता. आणि तेव्हा कर्णाच्या आत्म्याला आश्चर्य वाटलं आणि तो म्हणाला, मी इतका मोठा दानशूर आणि दान करणारा असूनही मला स्वर्गात अन्न का मिळत नाही. तो खूप निराश झाला आणि तो या गोष्टीचा उलगडा करण्यासाठी इंद्रदेवाजवळ गेला. त्याला पाहून इंद्रदेव म्हणाले, हे महाशिव, हे महाशक्ती दानवीर कर्ण, स्वर्गात तुला काही अडचण तर नाही ना. यावर कर्ण म्हणाला, हे इंद्रदेवा, मला भूक लागली आहे आणि इथे माझ्या ताटात अन्नाऐवजी सुवर्णमुद्रा, रत्ने, हिरे, मोती हे वाढले जात आहे, तर इतर लोकांना विविध प्रकारचे स्वादिष्ट अन्न वाढले जात आहे. मग याचे तुम्ही मला कारण सांगू शकता का, की माझ्यासोबत इथे असे का व्यवहार केले जात आहेत. यावर इंद्रदेवाने त्याला सांगितले की याचे मूळ एक कारण आहे, जे तुझ्या कर्माशी जोडले गेले आहे. मनुष्य आपल्या जीवनकाळात जितके दान, जितके पुण्य करतो, तितकेच तो मेल्यावर त्याच्या आत्म्याला ते प्राप्त होते. पण हे इंद्रदेव, मी तर माझ्या आयुष्यात नेहमीच दान करण्यात कसलीच कमतरता केली नाही. मी काहीच कमी केलं नाही आणि हे तुम्हाला देखील माहीत आहेच ना. त्यावर इंद्रदेव म्हणाला, मला माहीत आहे, कारण तू तुझ्या आयुष्यात आजवर खूप दान केलं आहे आणि ते युगानयुगे आठवणीत सुद्धा ठेवलं जाईल. तू तुझ्या संपूर्ण आयुष्यात सुवर्ण, रत्न आणि हिरे मोती याचे दान केले आहे, पण तू कधीच अन्नदान केलं आहे का. आणि जर तू अन्नदान केलं नाही व तुझ्या पूर्वजांना त्याच्या मृत्यूनंतर कधीच अन्नाचा घासही तू दाखवला नाहीस, आणि त्यामुळे तुला इथे अन्नाऐवजी सोनं आणि रत्न मिळत आहे. त्यावर हे ऐकून कर्णाला खूप वाईट वाटले आणि तो इंद्रदेवाला म्हणाला, हे इंद्रदेव, मला याबद्दल आपण सविस्तर मार्गदर्शन करावे. मग इंद्रदेवाने कर्णाला पिंडदानाचे महत्त्व सांगितले. पिंडदान हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक विधी आहे, जो पितृपक्षाच्या काळात आपल्या पितरांचे आत्म्यास शांती आणि मोक्ष मिळवून देण्यासाठी केला जातो. आणि म्हणूनच भाताचे किंवा पिठाचे छोटे गोळे, जे काळे तीळ, ज्वारी, गहू आणि इतर धान्य वापरून बनवले जातात,
या पिंडाद्वारे आपल्या पूर्वजांना अर्पण करून त्यांना तृप्त केले जाते. आणि त्याचा उद्देश असा असतो की मृत व्यक्तीच्या आत्म्याला मोक्ष मिळावा, तसेच त्याचा पुढील प्रवास सुखकर व्हावा. त्यासोबतच आपल्या नातेवाईकांनाही जेवू घातले जाते. आणि त्यानंतर इंद्रदेवांनी कर्णाला 15 दिवसाच्या अवधीवर पृथ्वीवर पाठवले किंवा पृथ्वीवर जाण्यास सांगितले आणि त्याला तशी अनुमती सुद्धा दिली, जेणेकरून कर्ण त्याच्या पूर्वजांना भोजन दान करू शकेल. आता त्याच्या लक्षात आले की अन्नदान हे सर्वात महत्त्वाचे पुण्यकर्म आहे आणि ते त्याने आपल्या आयुष्यात कधीच केले नव्हते. कर्णाने इंद्राला विनंती केली की त्याला पुन्हा पृथ्वीवर परत पाठवावे, जेणेकरून तो आपल्या पित्रासाठी अन्नदान करू शकेल. कर्णाच्या प्रामाणिकपणा आणि विनंतीमुळे इंद्रदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी कर्णाला 15 दिवसासाठी पृथ्वीवर परत पाठवले. या काळात कर्णाने अत्यंत भक्तिभावाने आपल्या पित्रासाठी अन्नदान केले आणि श्राद्धविधी केला. त्याच्या या अन्नदानामुळे त्याच्या पित्रांचा आत्मा मात्र तृप्त झाला आणि त्यालाही एक आत्मशांती मिळाली. कर्णाच्या याच कृतीनंतर पितृपक्षाची परंपरा सुरू झाली. पितृपक्षात 15 दिवसाच्या कालावधीत आपल्या पित्रांना पिंडदान आणि अन्नदान, त्यासोबतच जल अर्पण करून त्यांना शांती दिली जाते. पितृपक्ष हा काळ पूर्वजांच्या आत्म्याच्या तृप्तीसाठी समर्पित असतो आणि या दरम्यान केलेले श्राद्धविधी हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. अशाच एका पौराणिक कथेनुसार आपण आणखी एक कथा पाहणार आहोत एका गावात एक सावकार राहत होता. त्याला 2 मुलं होती आणि मोठ्या मुलाचे नाव इंद्रसेन होते तर धाकट्याचे नाव धर्मसेन होते. सावकाराने आपल्या दोन्ही मुलांची लग्न मोठ्या थाटामाटात केली होती, त्यामुळे त्यांना आता कसली चिंता राहिली नव्हती. ते आपले जीवन भगवंताच्या स्तुतीमध्ये आरामात जगत होते. पण एके दिवशी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्या सावकाराचा मृत्यू झाला आणि त्या कुटुंबावर शोककळा पसरली. त्यानंतर 2-3 महिने असेच निघून जातात आणि हळूहळू त्या दोन्ही भावामध्ये संपत्तीवरून वाद होण्यास सुरुवात होते. धर्मसेनच्या मोठ्या भावाची पत्नी जरा आगाऊच होती आणि ती संपत्तीच्या लोभी सुद्धा होती आणि त्यामुळे ती दोन्ही भावामध्ये फूट पाडत आणि दोन्ही भावांना एकमेकापासून वेगळं करत होती. त्यामुळे सावकाराचे घर आता मोठ्या भावाकडे म्हणजेच इंद्रसेनकडे गेले. त्यामुळे धर्मसेन आणि त्याच्या पत्नीने शेतात झोपडी बांधून राहण्याचा निर्णय घेतला आणि ते शेतात एका आंब्याच्या झाडाखाली झोपडी बांधून राहू लागले. इंद्रसेनकडे आता मोठा वाडा, अनेक कारभार आणि धनसंपत्ती होती, परंतु त्याला आपले धार्मिक कर्तव्य पार पाडणे महत्त्वाचे वाटत नव्हते. तर धर्मसेन हा गरीब आणि साधा होता. त्याच्याकडे फार काही संपत्ती नव्हती, पण त्याच्या हृदयामध्ये मोठा धर्मभाव आणि करुणा होती. मग बघता बघता अशातच वडिलांच्या मृत्यूला 1 वर्ष पूर्ण होत आले होते आणि पितृपाठाचा दिवस सुरू झाला होता. तेव्हा मोठ्याची पत्नी तिच्या पतीला म्हणाली, तुमच्या वडिलाचे आपण पित्र जेवायला घालू, जेणेकरून माझ्या माहेरची लोक ही येतील आणि काही इतर नातेवाईक देखील येतील, तर ते आपली संपत्ती पाहून आपल्यावर खूप खुश होतील. यावर तिचा पती इंद्रसेन म्हणाला, कशाला उगीच खर्च करायचा, नाहीतरी सर्वांना माहीतच आहे आपल्याकडे किती संपत्ती आहे. यावर त्याची बायको म्हणाली, पण आपल्या इथे तर कोणीच नातेवाईक येत नाहीत, मग आपण आपली संपत्ती नातेवाईकांना दाखवणार तरी कशी. मग तिचा पती म्हणाला, तुला एकटीला इतका स्वयंपाक करता येणार नाही, त्याचा खूप मोठा स्वयंपाक करावा लागतो आणि विविध प्रकारच्या भाज्या सुद्धा कराव्या लागतात. हे सर्व तू एकटी कशी करणार. यावर त्याची पत्नी म्हणाली, पितृ जेवू घालणार हे फक्त तुमचंच कर्तव्य आहे का. तुमच्या भावाला, त्याच्या बायकोला मदतीला बोलवून घेता येते, तुम्ही त्याची काळजी करू नका. ही गोष्ट इंद्रसेनला पटली आणि ते दोघे धर्मसेनच्या घरी गेले
आणि ते दुसऱ्या दिवशी पित्राला येण्याचे सांगून आले. त्यानंतर इंद्रसेन आपल्या सासरवाडीतील लोकांना पित्राचे आमंत्रण देऊन आला. मग दुसऱ्या दिवशी धर्मसेनची पत्नी सकाळी पहाटे स्वयंपाक करण्यासाठी आपल्या जावेच्या घरी गेली आणि 11 वाजेपर्यंत तिने संपूर्ण पित्राचा स्वयंपाक तयार केला. आणि मग तिच्या जावेच्या माहेरची लोक आली. तेव्हा धर्मसेनची पत्नी आपल्या घराकडे निघाली, कारण तिला सुद्धा पित्राचा स्वयंपाक करायचा होता. ती जाताना तिला कोणीच अडवलं सुद्धा नाही. पण घरी गेल्यावर तिने पाहिलं की घरात कुठलंच सामान नाही. मग तिने आपल्या पतीला दूध आणि तांदूळ आणायला सांगितलं. त्यानंतर धर्मसेनच्या पत्नीने दुधापासून खीर बनवली आणि तांदूळाचे पिंडदान करण्यासाठी भात शिजवून तिकडे जेव्हा जेवणाचा टाईम झाला तेव्हा इंद्रसेनच्या घरी त्याचे पित्र आले. पित्रांनी पाहिलं की इंद्रसेनच्या सासूरवाडीतील लोक मस्त जेवणाचा आस्वाद घेत होते. घरातील मृत व्यक्तीला ना कुठल्याच फोटोला हार घातला होता, ना पिंडदान केले होते, ना कावळ्याला नैवेद्य दाखवला होता. ते पाहून पितृ खूप निराश झाले आणि तिथून ते धर्मसेनच्या घरी आले. तिथे त्यांना त्यांच्या मनासारखे भोजन मिळाले नाही, पण खीर आणि पिंडदान केल्यामुळे ते धर्मसेनवर प्रसन्न झाले. त्यानंतर सर्व पित्र वरती एका ठिकाणी भेटले आणि ते एकमेकांना विचारू लागले की आपल्या वंशाकडे काय भोजन केले. तेव्हा धर्मसेन असेल आणि इंद्रसेनच्या पूर्वजांनी आपल्यावर आलेला प्रसंग सांगितला. मग त्या लोकांनी धर्मसेन आणि इंद्रसेन यांच्या पूर्वजांना सांगितले की जर धर्मसेनच्या घरी संपत्ती असती तर तुम्हाला मनासारखे भोजन मिळाले असते आणि हा प्रसंग तुमच्यावर आला सुद्धा नसता. यावर धर्मसेन आणि इंद्रसेनच्या पूर्वजांनी धर्मसेनच्या घरी धन धान्य लाभावे, सुख संपत्ती नांदावी असा आशीर्वाद दिला. आणि धर्मसेन आणि त्याची पत्नी जेवत असतानाच अचानक त्यांच्यासमोर जमिनीतून एक सोन्या नाण्याने भरलेली घागर वर आली आणि ते पाहून त्या पतीपत्नीला खूप आनंद झाला आणि त्याच्या लक्षात आले की आपले पित्र आपल्याला पावले आहेत, ते आपल्यावर खुश झाले आहेत. आणि त्यानंतर धर्मसेन खूप श्रीमंत झाला. मात्र तिकडे इंद्रसेनचे आता वाईट दिवस चालू झाले होते. त्याच्या घरात अडचणी सुरू झाल्या होत्या, व्यवसायात घसरण झाली होती आणि त्याचे कुटुंब संकटात आले. त्याने अनेक उपाय केले पण काहीही सुधारणा झाली नाही आणि हळूहळू त्याची सर्व संपत्ती निघून गेली आणि ते पूर्ण कर्जात बुडाले. जेव्हा पुढच्या वर्षी पितृपाठ चालू झाले तेव्हा धर्मसेन आणि त्यांच्या पत्नीने आपल्या पूर्वजांचे खूप मोठे पित्र घातले आणि त्यात आपला भाऊ आणि वहिनीलाही सहभागी केले व आपल्या पूर्वजांना संतुष्ट केले. मग त्यांच्या पुढील वर्षी धर्मसेन आणि त्याच्या पत्नीने आपल्या मोठ्या भावाला आणि त्याच्या पत्नीला पित्रांचे श्राद्धविधी कसे करायचे हे शिकवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रसेन आणि त्यांच्या पत्नीने विधिवत पूर्ण आपल्या पूर्वजांचे पित्र घातले. त्यानंतर हळूहळू त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागला. त्यासोबतच त्यांच्या व्यवसायात सुधारणा झाली आणि कुटुंबातील समस्या दूर झाल्या. त्या पत्नीला समजले की पित्राचे आशीर्वाद आणि धर्माच्या पालनाचे महत्त्व किती आहे. ही कथा हे सांगते की संपत्ती आणि ऐश्वर महत्त्वाचे असेल तरी धार्मिक कर्तव्य आणि आपल्या पित्रांचे आशीर्वाद प्राप्त करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. गरीब असला तरी योग्य मार्गाने वागणे आणि दुसऱ्यांना मदत करणे हे जास्त मौल्यवान आहे. पितृपक्ष हिंदू धर्मातील एक विशेष कालावधी आहे जो आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी समर्पित असतो. हा काळ भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येपर्यंत चालतो. साधारणपणे पितृपक्ष 15 दिवसाचा असतो. या काळात लोक आपले पित्र म्हणजेच पूर्वज यांच्यासाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करतात. मनुष्य जेव्हा देह त्याग करतो तेव्हा त्याच्या आत्म्याला त्याने केलेल्या कर्मानुसार नवीन जन्म प्राप्त होत असतो किंवा मोक्ष प्राप्तीचा मार्ग भेटत असतो. आपण केलेल्या कर्मानुसार एकतर त्याला वैकुंठ प्राप्त होते किंवा स्वर्गलोक किंवा तो नरकात जातो.
किंवा त्याला नवीन शरीर प्राप्त होते. परंतु ज्या आत्म्याचा काही निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत तो आत्मा पितृलोकात आपलं निवास करतो. जोपर्यंत तिचा काही निर्णय घेतला जात नाही, परंतु पितृपाठाच्या या 15 दिवसामध्ये आर्य स्वामी किंवा पितृ लोकांचे द्वार खोलतात. त्यामुळे सर्व पितृ आपल्या प्रियजनांना भेटायला पृथ्वी लोकावर प्रवेश करतात आणि 1 वर्षासाठी लागणारे जल व भोजन प्राप्त करतात. ते त्यांच्या कुटुंबाद्वारे नैवेद्य म्हणून त्यांना दिले जाते, जे लोक आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना या पितृपक्षात विनयपूर्वक आवाहन करून त्यांना भोजन प्रदान करतात. त्यांचे पितृ अत्यंत प्रसन्न होतात. जेव्हा पितृ तृप्त आणि प्रसन्न होऊन पुन्हा पितृलोकात जातात, तेव्हा जातेवेळी आपल्या प्रियजनांना आशीर्वाद सुद्धा देऊन जातात, ज्यामुळे त्यांचे सर्व दुःख दूर होतात आणि कुटुंबात शांती राहते. त्यासोबतच त्या कुटुंबातील दारिद्र्यता नष्ट होते. तसेच जे लोक आपल्या पितरांना जलभोजन आणि पिंडदान करत नाही, त्यांचे पितृ पृथ्वी लोकातून उपाशीच पितृलोकात परततात आणि ते निराश व असंतोष होतात आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना किंवा त्या कुटुंबाला पितृदोषाला सामोरे जावं लागतं. जसे की सतत घरात कोणी ना कोणी आजारी पडणे, कमावलेला पैसा न टिकणे, व्यवसायात नुकसान होणे, मुला मुलीचे लग्न न होणे, अशा अनेक परिस्थितींना त्यांना सामोरे जावं लागतं. पितृलोकाच्या देवतेचे नाव आर्यम स्वामी असे आहे आणि कावळा हे त्याचे वाहन आहे. पितराच्या दिवशी कावळ्याला आवाहन केले जाते. असे मानले जाते की जोपर्यंत कावळा त्या नैवेद्याला शिवत नाही तोपर्यंत आपल्या पितरांनी भोजन केले नाही असे मानले जाते. कावळा आपल्याद्वारे दिलेले भोजन आपल्या पूर्वजापर्यंत म्हणजेच आपल्या पितरांपर्यंत पोहोचवतो. या दिवशी कुत्र्याला सुद्धा नैवेद्य चारला जातो, कारण कुत्रा यमराजाचा दूत मानला जातो आणि त्याला पितरांचे संदेशवाहक म्हणून पाहिले जाते. त्यासोबतच या दिवशी गायीलाही नैवेद्य चारला जातो, कारण गाय ही हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय मानली जाते. गायीमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो. ज्याची परिस्थिती चांगली आहे त्याने या दिवशी 21 लोकांना जेवू घातले पाहिजे. मध्यमवर्गीय लोकांनी कमीत कमी 4 ते 5 लोकांना जेवू घातले पाहिजे आणि जर एखादा खूपच गरीब असेल तर त्याने आपल्या पूर्वजांच्या फोटोसमोर 1 ग्लास पाणी ठेवून त्याचे स्मरण केले पाहिजे. कर्ज घेऊन पितरपाठ केले नाही पाहिजे. त्यामुळे आपले पितृ निराश होतात. आपल्या योग्यतेनुसार पितृपाठ केले पाहिजे. पितृपक्षाच्या थाळीमध्ये चणा डाळ, वडे, उडीद डाळ वडे, अळूवडी आणि कांदा भजी, पाटवडी, तांदूळाची खीर, कढी, आमटी भात, कुरडई, पापड असतेच. त्याचबरोबर भाज्यामध्ये मेथीची भाजी, बटाटा भाजी, लाल भोपळा भाजी, गवार भाजी, भेंडी भाजी आणि कारल्याची भाजी याचा सुद्धा समावेश होतो. पितृपक्षाच्या थाळीमध्ये कढी आणि तांदळाची खीर याचे विशेष महत्त्व असते. मात्र पितृपक्षाच्या जेवणातील हे पदार्थ प्रांतानुसार आणि पद्धतीनुसार बदलतात. काही ठिकाणी कांदा लसूण विरहित स्वयंपाकही केला जातो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही 2 भाऊ आहोत किंवा 3 भाऊ आहोत, मग पितृदोष आम्हालाच का? त्याचे कारण असे आहे की आपल्या पूर्वजांना ज्याचा लळा असतो किंवा त्यांनी ज्याला सर्वात जास्त काही दिलेले असते, पितरांनाही त्यांच्या व्यक्तीकडून आशा असते आणि त्यामुळे त्या व्यक्तीच्या मागे पितृजो दोष लागतो आणि ज्याच्या मागे पितृदोष लागतो त्याने हा एक उपाय करावा, तो म्हणजे फुलपात्रात पाणी घेऊन त्यात 2-3 थेंब गंगाजल टाकावे आणि ते नित्यनेमाने 16 दिवस महादेवाच्या पिंडीवर अर्पण करावे. ज्या दिवशी आपण एखादा उपवास पकडतो त्या दिवशी आपल्याला जर रडू येत असेल किंवा आपली चिडचिड होत असेल तर आपण समजून जायचं की आपले पितृ उपाशी आहेत. त्यासोबतच रात्री झोपल्यावर जर आपल्याला 2 तासाच्या आतमध्ये जाग येत असेल आणि जाग आल्यावर आपल्याला काही खावेसे वाटत असेल किंवा पाणी प्यावे असे वाटत असेल तर आपण समजून जावं की आपले पितृ उपाशी आहेत किंवा ते तहानेने व्याकुळ आहेत. या कथेतून हे शिकवले जाते की अन्नदान हे अत्यंत महत्त्वाचे दान आहे, कारण ते आत्म्याच्या तृप्तीसाठी आवश्यक असते. पितृपक्षाच्या काळात पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळवून देणे, त्यांच्यासाठी तर्पण
किंवा अन्नदान करणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. त्यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि कुटुंबात सुख, शांती व समृद्धी येते. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल आणि माहितीसुद्धा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा. मित्रमैत्रिणीमध्ये, नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. तसेच कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. तर धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.